टॉक्सिसिटीचा एक आपण जनरल लेवलवरती अर्थ हम्म. घेतला तर त्याच्यामध्ये अब्युजमेंट येते, फिजिकल आणि व्हर्बल दोन्ही येतं. बरोबर. नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी बरोबर राहणं असतं. हम्म. त्याच्याबरोबर इव्हन असं असतं की कुठेतरी तुमचा पेरेंटल इंटरफिअरन्स हा कुठेतरी ओव्हर जर झाला तर त्याचा तुमच्या नात्यावरती परिणाम होतो. तर इव्हन सायलेंट ट्रीटमेंट हा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये एक पार्टनर कम्प्लिटली अव्हॉइडन्समध्ये आहे, डिटॅचमेंटमध्ये, आणि दुसरा पार्टनर खूपच जास्त एक्सपेक्ट करतोय किंवा तो खूप नात्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय आणि काही त्याला त्याचा रिझल्ट मिळत नाहीये. तर अशा सायलेंट मॅरेजेसमधनं किंवा अशा ह्या बेसिसवरती जर घेतले आपण डिवोर्सेस तर त्याला आपण म्हणजे ह्याला आपण टॉक्सिसिटी म्हणू शकतो. एक एंगेजमेंट अशी तुटली ना, म्हणजे माझ्या एका केस स्टडीबद्दल सांगते मी, प्लीज. की तो CA आहे, वय वर्ष त्याचं 29 आणि लग्न ठरलं, एंगेजमेंट झाली आणि विदिन अ मंथ त्यांनी त्याच्या म्हणजे होणाऱ्या त्या बायकोनी त्याला फोन करून सांगितलं की जर व्हॉट्सअपवरतीच सांगितलं आधी आणि मग फोन करून सांगितलं तिने, तेही त्यांनी फोन केल्यावर तो मिस कॉल झाला म्हणून तिने सांगितलं की तू मला ना विचारलंच नाहीस माझ्या त्या म्हणजे मेन्सेसच्या पिरियडमध्ये, म्हणजे तुला कर्टसीच नाहीये माझ्याबद्दल, तुला कन्सर्नच नाहीये माझ्याबद्दल, मला किती पोट माझं दुखत होतं, मला केवढा त्रास होत होता, म्हणजे हे काही चुकीचं नाहीये, पण त्याकरता तू लग्न मोडू शकतेस इथपर्यंत जर तुम्ही एक्स्ट्रीम लेवलला विचार करताय तर हा कुठेतरी तुमचा इमोशनल बॅगेज किंवा इमोशनल डिस्टर्बन्स तुमचा स्वतःचा आहे.